ह्याला मैत्रिणींनो कशा सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला मी काल कमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि वटपौर्णिमेच्या सर्व माझ्या ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आज होती वटसावित्री पौर्णिमा. तर पौर्णिमेला मी अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करत असते ताईंनो. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. हे थोडंसं दही, टाईम भेटला तर बरं का, जसा टाईम भेटेल तसं पंचामृत स्नान. तर 5 म्हणजे आता हे दही, हे तूप, हे मध, जसं होईल तसं. आपल्याला एवढे दिवस मध नव्हता तर मग 3च होत होते, म्हणून मी काय करत होते, फक्त दही आणि दूध तेवढंच घेत होते. हे झाले 4 आणि साखर, तर हे झाले 5. हे पंचामृत अभिषेक ताईंनो मला घालायचं अन्नपूर्णा मातेला. तर म्हणलं सकाळीच आवडलं होतं आज लवकर थोडंसं, तर तुमच्यासोबत पण शेअर करावं. महिन्याला एकदा पौर्णिमेला घालतच असते मी. म्हणजे भेटला टाईम तर बरं का, असं की नाहीच आहे, पण टाईम जर भेटला तर घालायचं. आपलं जे आहे ते करायचं, आपल्याला पण समाधानी मिळते मनाला. तर चला, तर ताईनं प्रॉपर कुंचन सेवा जी काय आहे ती तुम्हाला म्हणलं आज तुमच्यासोबत थोडं शेअर करावं. आणि त्याच्यात जे बी लागणारं सामान आहे ते हे असं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये अजून माझं बरंचसं सामान नाही. नारळ एक भेटायचे, छोटं नारळ एक नाही आहे, आणि अजून फुलं 2 प्रकारचे फुलं मिळतात. तर ते फुलं इथं काय करू लागले, मला डझनभर घ्या म्हणून लागले. तर मी म्हणलं तेवढे घेऊन काय वेस्ट जाणार, मला फक्त हे 5 10 पाहिजे होते. तर ते तसे देणे गेले, म्हणून मी ते कॅन्सल केले. ज्यावेळेस अजून दुसरीकडे कुठं जर मी गेले भेटले तर मला तसे आणायचे. तर हे काही कुंचममधलं प्रॉपर हे सामान आहे, आणि मी आज पौर्णिमा होती म्हणून कुंचम भरू लागले. तर म्हणलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. तर मी काय प्रत्येक वेळेस पूजा केल्याच्या नंतर दाखवते, तर आज थोडा टाईम काढला सकाळी ताईनं आणि म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा अशी आहे माझी कुंचम सेवा. कुठल्या मनात भाव धरून नाही, काही नाही, मला फक्त आवडत आहे म्हणून मी हे केलेले ताईनं. पण खूप छान आहे, तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा. आपले कर्म चांगले असतील तर कुठल्या देवाला नमस्कार करण्याची सुद्धा गरज पडत नाही. तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्ही चांगलं वागा, बस इथपर्यंतचीच जी सेवा असती तीच आपली ईश्वराला सेवा मान्य असते. बरं, तर चला असू द्या. तर ही प्रॉपर सेवा काय आहे, तर हे खालची प्लेट आहे ही. तर अगोदर त्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. वरी माझ्याकडे ते 5-5चे रोकडे होते. तर ह्या आपल्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला ह्यांनी बँकेतून 1000 रुपये असे 5-5च्या रोकड्याचे आणले होते. त्याच्यातले मी 5 काढून घेतले आणि असे कुंचमसाठी खालीच ठेवण्यासाठी केलेले आहेत. तर हे आता आपलं कुंचम, ह्याची पूजा हळदी कुंकू लावून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि नंतर भरायचं आपलं कुंचम, जसं की तुम्हाला दाखवलंय तसं बघा ताईनं. तर चला, ही आजची अशी माझी सेवा होती. कशी वाटली तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ताईनं. हे कुंचम कुठं तर मी इथं हैदराबादमध्ये कधी घेतलं आहे, तर दिदीला ज्यावेळेस नोकरी लागली त्यावेळेस तिनं मला म्हणली होती की तुला काय घ्यायचं मम्मी. तर त्यावेळेस मी तिला म्हणले होते की मला साडी वगैरे काही नको. तर तिने मला मग हे मी तिच्याकडून मागितलं होतं. तर हे मला 2500 बसलं होतं ताईनं. ह्याच्यामध्ये ते ज्या आलेल्या सगळ्या वस्तू, ही खालची प्लेट, हे कुंचम, हे सगळं मला 2500 बसलं होतं त्यावेळेस. आत्ताची किंमत मला काही माहीत नाही आहे, आणि मला फक्त आवड आहे म्हणून हे घेतलेलं आहे मी. ज्यावेळेस मला शुक्रवार टाईम ज्यावेळेस भेटेल ना, तर त्यावेळेस मी अशी ह्याची पूजा करून घेते. आणि ह्याच्यात चांदीचे 2 शिक्के तुम्हाला दिसत असतील बघा, मोठे इकडल्या साईडला. तर ते शिक्के ज्यावेळेस दिदी माझी 4थीला स्कॉलरशिपमध्ये पास झाली का, तर त्यावेळेस ताईनं आमच्या ते मी परळीला राहत होते का, तर शेजारी मारवाड्याचे एक राखा भाभी म्हणून होत्या, तर त्यांनी तिला ते गिफ्ट दिले होतं. तर ते मी त्याच्यावर ठेवते. तुमच्याकडे असेल ठेवा, नसेल काही हरकत नाही, जसंही तुमची तशी पूजा करू शकतात. तर आज होता पौर्णिमेचा अभिषेक, आज होती वटसावित्री पौर्णिमा. तर दर पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालायचा. व्यवस्थित अशी अन्नपूर्णा माता ठेवून घ्यायची. आणि जसं की दाखवलं, कलशातलं पाणी पण मी बदलून घेतलं होतं, आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलं, किती म्हणजे हळदी कुंकू 5, हळदी कुंकू, अक्षदा, सुपारी आणि पैसे. तर ही अशी आहे आपली कलशातली पूजा ताईनं. तर कलश हे मी माझं नारळ बघा किती तुम्हाला दाखवलं ना, किती छान उगवले नारळ, खूप मस्त उगवले ना. अजून ते वाढतच आहे बरं का नारळ आपलं. आता ते नारळ असं म्हणतात की आपली पॉझिटिव्हिटी घरात असेल, आपलं चांगलं, पण असं म्हणजे म्हणणारे म्हणतात, पण मी म्हणाल की चला आपण चांगलं करायलाच नव्हतं, चांगलं होणारच. ते असं अन्नपूर्णा मातेला पंचामृत अभिषेक घालून घेतला ताईनं मी. पंचामृतमध्ये दही, दूध, मध, साखर आणि तूप. तर हे असे पंचामृत अभिषेक घालायचा. गुरुवारी मी महाराजांना घालत असते, स्वामी महाराजांना. आता मी तसं बाकी नाही घालत कोणाला, कसं म्हणजे म्हणत नाही की मी हे करते ते करते,
पण जसं घडेल तसं आणि जसं होईल तसं, जसा वेळ भेटेल तशी पूजा करायची. नाहीतर मग सगळ्यात सोपं आपलं नामस्मरण. ताईंनो, नामस्मरण ते कशालाच ऐकत नाही आहे. तुम्ही नामस्मरण किती करतात, काय करतात, कसं करतात हे तुमच्यावर अवलंबून असते. तर आणि मी तांदूळ पण अन्नपूर्णा मातीचे ना बदलून घेते ताईंनो. हे का हे असे. चला ताईंनो, मी चालले आता वडाला. बघा आता उशीर झालाय. उशीर कशामुळे झाला तर ह्यांनी आले, कारण इथं खूप लांब लांब असते, जवळ काहीच नसते ताईंनो. त्याच्यामुळे आता चाललो वडाला. ताईंनो आता इथं अंधार आहे बघा. जसं होईल तसं आता पूजा काय करणार. उशीर झाला यायला तुमचा का माझा. उजेड पडतंय आता थोडा. दिव्याचा उजेड पडेल ना आता थोडा. बंद करा, स्टॉप करा. तर गणपतीचं मंदिर आहे ताईंनो, खूप सुंदर आहे बघा. वडापाशी तर अंधार होता, तर म्हणलं इथं करावं. खूप मोठा गणपती आहे. एक मिनिट दाखवते. हे बघा, खूप छान आहे गणपती, मस्त असं. तर चला इथून आता आंटीकडं. सरनं बोलवलंय त्याच्यामुळे इथपर्यंत आलात. आता इथून आंटीचं घर जवळ आहे, जाऊबाईचं. आंटी म्हणजे जाऊबाई, तर त्यांच्याकडे चाललं. चला ताई, तिथे गेल्या मी शेअर करते. सावित्री पौर्णिमा सात जलन का देखो. तर हे माझे सर आहेत ज्यांच्यामुळे मी आज इथं आहे. ताईंना तुम्ही विचारत होतात ना सर सर, तर हे बघा, हे माझे सर आहेत. तर बघा आंटीची राहिल्यात आमच्या आता दोडके भाजीला. सरला का ज्योती अम्मा फक्त सर. मग आमच्या सरसाठी, जसं की तुम्हाला सरमध्ये बसले, त्यांच्यासाठी स्पेशल भाजी दोडक्याची तुरई म्हणते तिथं, त्या करायला त्या भाजी. आता तर मी आले आंटीकडे, म्हणलं चला जवळ आलं तर आंटीला पण भेटून जावं. होय आंटी, बघा तिकडे एकदा असं बसा. अहो बसा की, काय मग काय होते. आमच्या आंटी गाऊनवर म्हणून नको म्हणायला बरं का ताईनं. ज्यावेळेस साडीवर असतील ना, तर त्यावेळेस दाखवेल तुम्हाला आंटीला नक्कीच मी. तर चला आलोत फायनली घरी. आता टाकते पोळ्या. जेवण राहिले अजून, उशीर झाला यायला. हे पहा सगळ्या तयारी. आता देवाला नैवेद्य दाखवते, पोळ्या करते. काय झालं
जमू नाही का ते काय म्हणायचं त्याला? ते गिफ्ट रॅपवर देतात का ते म्हणायचं स्टिकर. तर चला ताईंनो, या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.